तुम्हाला आठवत असेल मला आपल्या ह्याला कोरेगाव पार्कला ते जर्मन बेकरीचा एक बॉम्बस्फोट झाला होता. यासिन भटकळ नावाचा एक आतंकवादी होता. त्याचं वास्तव्यसुद्धा इथं होतं, त्याचे कॉन्टॅक्टसुद्धा इथं होते. आणि रोहिंग्या आणि बांगलादेशी ह्या म्हणजे कुठलाही आधार नसताना, म्हणजे आपल्याकडलं आधार कार्ड असेल किंवा रेशनिंग कार्ड असेल किंवा कुठलाही पुरावा नसताना इथं राहत होते, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्याच्यामागचं कारण असं आहे, आता ह्यांच्या ज्यावेळेस या कारवाईच्या विरोधात काही लोक बोलत होते त्यावेळेस ते सगळेच लोक म्हणत होते इथे 1.5 लाख 2 लाख लोकांचा रोजगार गेला. तर 1.5 लाख 2 लाख लोकांचा रोजगार गेला तर ती 1.5 लाख लोकांची नावं तर यादी पाहिजे त्यांच्याकडं, आणि यादी असेल तर त्यांचं आधार कार्ड पण असलं पाहिजे. 30 तारखेला ज्यावेळेस आम्ही कारवाई करणार होतो या संदर्भामध्ये, त्यावेळेस आम्ही फक्त हे बांगलादेशी रोहिंगे सापडावेत, तिथं चाललेला जो पण काही चुकीचा व्यवसाय आहे, म्हणजे गैरप्रकार चाललेत ते थांबावेत आणि इथून ही पिल्लावर निघून जावे. दिसायला एक व्यवसाय होता, मग आतमध्ये भरपूर काही चुकीच्या गोष्टी चालल्या होत्या ज्या राष्ट्रविरोधी होत्या. त्यामुळे त्याच्या आपलं राष्ट्र आपलं परिसर सुरक्षित राहण्याकरता आम्ही ते 30 तारखेला ती कारवाई झालं काय त्याच्यामध्येच त्यांनी त्यावेळेस अवैधपणे रास्ता रोको केला, मग रस्ता जाम केला, व त्या कारवाईला विरोध केला. आम्ही त्याच्यामुळं तिथं वातावरण त्यांनी असं थोडीशी ताकद, म्हणजे आम्ही जसं तुम्ही आता मुंबईमध्ये राहता तुम्हाला माहिती आहे मुंब्रा भिवंडीत गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, तसंच ते आम्हाला वाटायला लागलं होतं. त्यामुळे ती कारवाई करणं गरजेचं होतं. 30 तारखेला आमच्या पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली होती, पण त्यांनी अडवलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा काही घडामोडी झाल्या, पोलीस कोर्टात म्हणजे तिथली लोकं कोर्टात गेली आणि मग त्याच्यानंतर ती कारवाई पूर्णपणे करावं लागली.